नमस्कार. हेतकुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पिठोरी अमावस्येचे महत्त्व, या दिवशी करायची पूजेची पद्धत, या दिवशी करायचे उपाय आणि या अमावस्येची कथा जाणून घेणार आहोत. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे विचारते. तेव्हा मुलं मी आहे असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन जातात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते, म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात. ही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी सायंकाळी अंघोळ करून 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो. नैवेद्यालाच वालाचं बिरडं, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुऱ्या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र प्राप्त होतात. आता आपण पाहूया कथा अमावस्येची. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. आपल्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखी लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे 6 वर्षे झाले. 7व्या वर्षी तसंच झालं. तेव्हा सासरा रागवला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं व तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण, इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्याचे श्राद्ध असे. माझे असे झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपण माझी झाले. 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं. तेव्हा मामांजी माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं सांगून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत टाकलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी करायचे काय आहे, असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नकोस, घाबरू नकोस. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. वेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील, कोण गोडची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाले. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कुठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्याने तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले. पुढे तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितलं आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, ह्याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मूलबाळ दगावत नाही, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली.
ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहू लागला. तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. आता आपण पाहूया, पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते. आता आपण जाणून घेऊया पिठोरी अमावस्येचे महत्त्व आणि काही उपाय. पिठोरी अमावस्येचे महत्त्व. पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्याच्या आत्म्याला शांती मिळते. असे म्हटले जाते की या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होते. पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्रायश्चित्त होते. आता आपण पाहूया पूजेची पद्धत. पिठोरी अमावस्येला सकाळी गंगाजल टाकून स्नान करा. या दिवशी पांढरे कपडे घाला. पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा शिजवलेले अन्नदान करा. त्यानंतर भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फुले अर्पण करा. या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा. त्यानंतर मंदिरात वस्तुदान करा. संध्याकाळी शिवाची पूजा करावी. तांब्याचे दान अवश्य करा, कारण तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते. आता आपण पाहूया पिठोरी अमावस्येला करायचे उपाय. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा. त्यानंतर पांढरे कपडे घाला. तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा. ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करा. आता आपण पाहूया पिठोरी अमावस्येला संध्याकाळी करायचे उपाय. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे. यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. आता आपण पाहूया या दिवशी करायचा पूजाविधी. पिठोरी अमावस्येत सकाळी पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करावी. पांढरी वस्त्रे परिधान करावीत. पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावे भात, डाळ, भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्नदान करावे. एक तांब्यात दूध, पाणी, पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे. त्याच्यासमोर राईच्या तेलाचे निरांजन प्रज्वलित करून शिवमंत्राचा जप करा. नंतर मंदिरात वस्तूंचे दान करावे. सायंकाळी भगवान शंकराची पूजा करावी. तांब्याच्या भांड्याचं दान अवश्य करावं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.